उपमुख्यमंत्री फडणवीस यांनी मोठी घोषणा केली आहे। फेक नरेटिव्ह करणाऱ्यांविरोधात आता गुन्हा दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। तर विधानसभेमध्ये त्यांनी ही मोठी घोषणा केली आहे। तर फेक नरेटिव्ह करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करणार असल्याचं त्यांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे आता एक मोठी घोषणा म्हणावी लागेल आणि कशा पद्धतीने याची कारवाई होते तेही बघावं लागेल। हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय, पेपर फूट होते, हे चुकीचं आहे, हे योग्य नाही आहे, हे चुकीचं आहे। या ठिकाणी 1 लाख लोकांना जर नियुक्ती मिळत असेल, हा राज्यात नाही, हा देशामधला रेकॉर्ड आहे, हा देशातला रेकॉर्ड आहे। कुठल्याही एका राज्याने इतक्या कमी वेळामध्ये एवढ्या नियुक्त्या द्यायच्या। त्यामुळे अध्यक्ष महोदय, आणि निश्चितपणे अध्यक्ष महोदय, पेपर फुटीच्या संदर्भातला केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचा मनोदय हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।